सर नमस्कार. नमस्कार. सर मराठी व्याकरणमध्ये मला ते कर्ता आणि कर्म ओळखावे कसे हे जरा नीट लक्षात येत नाही. याबद्दल थोडं मार्गदर्शन करता का सर? नक्कीच मार्गदर्शन करणार. ये इकडं. कर्ता आणि कर्म कसं ओळखावं यानंतरून कधीही प्रश्न आला तर तू चुकणार नाहीस. तर पहा, पोलीस भरतीचं एक फेमस वाक्य असतं, मला दूध आवडते. मला दूध आवडते. आता या ठिकाणी एक गफलत होती, ती म्हणजे मला. जवळजवळ 70 ते 80% मुलं उत्तर लिहितात कर्ता कोण आहे, तर मला आहे. लक्षात ठेवायचं, कर्ता ओळखण्यासाठी सर्वप्रथम क्रियापद तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आवडते हे क्रियापद आहे आणि या क्रियापदातील मूळ धातू, तर हा मूळ धातू तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आवडते हे क्रियापद, मूळ धातू आहे काय? आवड. ठीक आहे. आणि कर्ता ओळखण्यासाठी मूळ धातूला नारे किंवा नारा किंवा नारी हा प्रत्यय लावा आणि विचारा प्रश्न. तर या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं, मला दूध आवडते, आवडणारे काय आहे, तर दूध आहे. म्हणून या वाक्यामध्ये कर्ता आहे दूध. असंच जर दुसरं वाक्य आपण पाहिलं तर याच्यामध्ये पहा, श्रावणीला थंडी वाजते. ठीक आहे. हे वाक्य आहे, श्रावणीला थंडी वाजते. वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्रियापद आहे वाजते. बरोबर. क्रियापदातला मूळ धातू आहे वाज. म्हणून वाजणारी कोण, तर थंडी आहे. म्हणून या देखील वाक्यामध्ये उत्तर आहे थंडी. तुमच्यासाठी प्रश्न कमेंट करायचे सर्वांनी. हरण्याच्या कानात मुंगी शिरली. ठीक आहे. हरण्याच्या कानात मुंगी शिरली. सर्वांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की या वाक्यामधील कर्ता कोण आहे. धन्यवाद सर. ही जी माहिती दिली त्यामुळे आता मला एक गोष्ट कळली की मला असं पहिलं वाटायचं की वाक्याच्या सुरुवातीला जो असतो तोच कर्ता असतो. पण आता नक्कीच या माहितीमुळे माझा कर्ता आणि कर्म शोधण्याचं कधी चुकणार नाही. इथून पुढे देखील असे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील. तत्पूर्वी अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे प्रयोग आणि त्याचे प्रकार, जे की भावे प्रयोग, त्याचबरोबर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. धन्यवाद.